हो नेवासा गाव एक नगरी हो नगरी तिम्माशिटवाणी ते राज्य करी हो करी पतिव्रता मायानंदा तयारी सुंदरी अशी देवाने धन संपदा दिली असे भारी भारी हो भारी हो काही पावलारे श्री हरी हरी हो सत्याचा जग दरबारी रे हरे हरे देवाची द्वारेका विठुरायाची पंढरी तसेच मार्तंड देवाची गर्दी दुरी त्याच पद्धतीने नेवासा नाम नगरी तिम्मा शेटवाण्याची नेवासा नगरी म्हणून हा तिम्मा शेटवानी होतय कसे कसे आपके दुखी परके सुखी ओहो स्वतःच्या जीवाला दुःख लागले तरी चालेल हा परंतु प्रजाला दुःख देणार आहे बोल असे ते आणि तिम्मा शेटवाने हा शिवभक्त आणि होलसेल मोती पवड्याचे व्यापारी बोल एके दिवसाची भानगड कोणती सकाळी उठले स्नान करून आहे अंगावरी भरजरी वस्त्र परिधान करू रे आणि आपल्या दुकानामध्ये जात असताना हो चार टवाळखोर बसले पारावरी हाय तिम्मा शेटवाण्याची निंदा करी सव्वा 5 दिवस शिवसोरिया निपुत राजाचा मुखेंद्र पाहू वाईट वाटलं तिम्मा शेठ वाण्याला शेठ दुकान मध्ये आले हा चिंता करीत असताना बर सवाल करू लागले स्वतःचे लाडके शिपाई नौकर हा सवाल करू लागले तिम्मा शेठ वाण्याला काय ते ये काका मंडळाचा विचार दादा शिवाई काकाजी तुम्ही नेहमी दुकानामध्ये येतात येतो आनंदामध्ये असतात हो आणि आज तुमचा चेहरा फार सुकलेला आहे दादा हा अरे माझा चेहरा का सुटलेला आहे हा बरं. येतो हो दादा शिपाई हा काय सांगावं काय ते भगवंताने सर्व काही दिलेलं हा मात्र एका गोष्टीची उणीव आहे असं ना दादा रे काय ते जैसे दीपकोविन सुरे मंदिर तैसा पुत्राविन सुना सुना संसार दादा रे हा ज्या मंदिरामध्ये दिवा नाही त्या मंदिराची शोभा नाही ज्या घरामध्ये पुत्र संतान नाही त्या संसाराची शोभा नाही महाराज अरे देवाने एवढं धन दिलं हा परंतु त्याला तन नाही बरोबर आहे बाबा रे काय ते जाऊ द्या हा जे जे लिहिले संचिती ते चुके ना कल्पंती भगवंताने माझ्या नशिबात जर दुःख दिलेलं असेल हे दुःख भोगल्याशिवाय गती नाही म्हणून हे करावं काय ते तुम्ही दुकानमध्ये थांबावं आणि तुम्ही मी आता घरी जातो आहे हा माझी मनस्थिती बरी नाही असं राणी भुवन निघून चालली
वतनीला स्वामी माया नंदा माझा सुद्धा नमस्कार घ्या ना स्वामी. राणी माया नंदा हा काय करते हेस तू काही नाही, घरामध्ये काम धंदा करता होते. असं ना राणी मायानंदा हा दुकान मध्ये गेलो असताना काय सांगू स्वामी तुम्हाला, असो काय सांगू स्वामी तुम्हाला. काय झालं? तुम्ही रोज जात्या बाई दुकानाला. रोज मी दुकान मध्ये जात असताना तुमचा एकदम गुलाबाच्या फुलवानी टवटवीत चेहरा असतो बाई. हो आज एकाकी नाराज का झालं स्वामी. राणी मायानंदा हो चार रथवर खोर बसले पारावरी पारावरी माझ्याकडं बघून माझी निंदा करी 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 सव्वा पहार दिवस शेवस दोरिया व्यवस्थोय या निपुत्र्या राजाचं तोंड पाहू नाही पाहू नाही फार वाईट वाटलं माझ्या जीवाला. जीवाला. अरे असं वाटलं हा काय करावं. मला नाव ठेवता काय सांगू स्वामी तुम्हाला. काय तुम्हाला ज्याप्रमाणे नाव ठेवतं बाई ठेवत तसं सुद्धा मला सुद्धा हे जग तुला देखील स्त्रिया नाव ठेवता नाव ठेवता बाई. काय ठेवता सव्वा पाच दिवस येऊस तर सव्वा पहा दिवस शेवस्तोरी या राजाचा मुख चंद्र पाहू या नाही. निपुत्र्या राजाचं तोंड पाहू नाही. फार वाईट वाटत तुझ्या जीवाला. हो कारभारी. त्याच्याकडे धुळी मारून जीव देऊ. राणी पतिव्रता राणी म्हणण्याचा विचार स्वामी. आशाने जीव जात नाही. मग जीव जर कधी द्यायचा ठरला हा तर सोपी आली आहे त्याला. हं? चांगलं राणी पतिव्रतेनं हा काही सांगायचं अरे निंदा करणारे हे असतात. असता बाई. निंदाकाचे घोर असावी बालक वस असावे शेजारी. गावामध्ये कंटाळ्या फिरतो का याच्या नाही काम धंदा या दुसऱ्याची तर निंदा. नाही काम धंदा रे दुसऱ्याची निंदा. दुसऱ्याची निंदा करतोस का? देवामध्ये कंटाळा फिरतोस का? गावामध्ये कंटाळा फिरतोस का? याच्या नावाला करतोस का? गावामध्ये कंटाळा फिरतोस का? गावात कंटाळा फिरतोस का? त्याच्या लाव्या लाव्या करतोस का? राणी पतिव्रतेनं प्रत्येक गावामध्ये आणि हे 4-2 सावट मंडळी असतात. असता बाई. याची त्याची निंदा करावं. बराबर अरे श्रीराम प्रभूची देखील निंदा केली. केली. आपल्या सारख्याची काही केव्हा लवकरीत लवकर स्वयंपाक करावं. मला ही भूक लागलेली आहे. असं बस बस ह्या चंदनाच्या पाटाला माझ्या करता स्वयंपाक केला. केला दिवा. आनंदले म्हणाला बाई माझा अरे मुनी मुनिया, अरे चले म्हणाला.
जाते नाही देवा कुलबंद पाणी कुलधारी देवा हरे राधा मथार तुझे तुझ्याला चले मला आधी पूजनं गणा आदेश हलहाल कंठ निळाची साजे दारिद्र्य दुःखे स्मरणे निवारी तुझवीन शब्दे कोण तारी जटाई होती उटी चंदनाची कपाल माला प्रीत गौतमाची पंचानन विश्व निवंतकारी तुझवीन शंभो मज कोण तारी एकांती हो गुरुराज स्वामी चैतन्य रूपी शिवसौख्य नामी शिल्लो दयाळामी बहुसाल भारी तुझवीन शंभो मज कोण